हा सामना मोदीजींच्या 10 वर्षाच्या कामाचा, नेतृत्वाचा, कर्तृत्वाचा विरुद्ध निष्क्रिय असलेल्या काँग्रेसचा. आपलं विजन सांगा की मी 5 वर्षात हे करेन. तुम्ही सांगत काय नाही, तुम्ही 10 वर्षात काय केलं एवढंच विचारताय. तुमच्या डोक्यात काय, तुमचं विजन काय? हे जे सगळे आत्ता आलेत हे सगळे गेल्या वेळेस आमच्या विरोधातच होतं ना. कोण आमच्याबरोबर होतं लोकसभेला? जनतेला काय पाहिजे याचा विचार न करता स्वतःला काय पाहिजे हा अजेंडा रेटत असल्यामुळं आज कुठंतरी या सगळ्यांची पिछाडी होताना दिसते. कुठलीही गोष्ट नाही. आमच्या दोन्ही खासदारांनी 10 वर्ष चांगलं काम केलं. त्या घटनेच्या दिलेल्या अधिकारानुसार हा उमेदवार उभा राहतो. 100 बेडचे 2 हॉस्पिटल तयार झाले. तेही आम्हीच केलं असं म्हणणं चालू. असं तर नाही की आम्ही करेरा पार्कसारखे काहीतरी प्रोजेक्ट आणले, त्याचे नारळ फोडलं निघून गेलो. जण आपल्या देशातला सर्वोच्च पुरस्कार मोदीजींना देऊन सन्मानित करतो. त्यांच्या कर्तृत्वावर, कामावर बघूनच ना. राम मंदिर हा आस्थेचा विषय, राजकारणाचा विषय. आज तुमच्या निवडणुकीचा प्रचार तुम्ही रामनवमीला करताय, रामाच्या मंदिरात जाऊन करताय. हा आमच्या विचारांचा विजय. मुस्लिम समाजासाठी कामच केलं नाही का मोदीजींनी? राम मंदिर होऊ नये म्हणून स्वतःची 24 वकील राम मंदिर होऊ नये म्हणून लावलेले काँग्रेस. फक्त तुम्हाला ताईंच्या कडेने दिसतील, खाली नाही दिसणार. खाली काय राहिलं आहे? खाली कार्यकर्ता बेसच राहिला नाही काँग्रेसला. दिलीप माने नव्हते, महेश कोटे नव्हते, ॲडम मास्तर नव्हते, कोण होतं आमच्यावर? ह्याचा भाऊ करण्याचं काही विषय नाही. हे जनतेतनं संपलेले विषय आहेत सगळे. हे कुठंतरी सोशल मीडियावर टाकणं आणि हे सगळं पेड आहे. निश्चितपणाने मी आज तुम्हाला सांगतो की 2 लाखाच्या पुढनं राम सातपुते मुंगेरी लाल की हसीन सपने याच्या पलीकडे काही म्हणू शकत नाही. कारण आत्ता त्यांच्याकडे जी गर्दी आहे ती जनतेतली गर्दी नाही आहे. पूर्ण करण्यासाठी पूर्णपणे आपण यशस्वी झालेलो नाही. हे आपलं फार मोठं दुर्दैव आहे. या सगळ्याला जबाबदार कोण असेल तर निश्चितपणे याला काँग्रेस जबाबदार आहे. अण्णांची अडचण असल्यामुळे ती दिसू शकत नाही प्रत्येक ठिकाणी. ही थोडीशी अडचण आहे, पण त्याचा असा काहीतरी अर्थ काढू नये. निंबर्गी सरांना पक्षाने काय कमी केलं हेच कळालं नाही. स्वतः वैयक्तिक नरेंद्र काळेला किंमत 0 आहे. आणि ज्यावेळेस हे डोक्यात जातं की मी काहीतरी आहे संघटनेपेक्षा, त्यावेळेस ह्या गडबडी चालू आहे. लाट येतील ओसरती. मोदी हा विकास आहे, विकास पुरुष आहे. जनतेने एक मनाशी ठरवलेलं आहे की निश्चितपणाने मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करायचं. फक्त आपल्या राजकीय स्वार्थासाठी ही अशी विधानं करणं, आता याला लोकही कंटाळले. अनेक वेळा आपल्याला नाकारलं आहे. तुम्ही स्थानिक होता असं गृहीत धरून तुमच्याकडं सगळा कारभार या शहराचा दिला होता. तुम्ही काय अवस्थेला शहर आणलं हे सगळ्यांनी बघितलं. 30 ते 35 जणांनी इच्छा व्यक्त केली होती की खासदार होण्यासाठी किंवा खासदारकीचं तिकीट मिळण्यासाठी. की जनता ज्यावेळेस हा विचार करते की नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी, त्यावेळेस निश्चितपणे नरेंद्र मोदी हे एकच नाव येणार. आज शहराचा पाणीपुरवठा राजकारण करण्यासाठी ठीक आहे. मला जास्त काय सांगू नका. 2.5 वर्ष आत्ताचा 2.5 वर्ष सरकार तुमच्याकडे होतं. 2.5 वर्षात केलेलं एखादं काम सांगा. दर्शक नमस्कार. बोला बेधडक या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं स्वागत. पाहता म्हणजे लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातलं मतदान देखील पार पडलं आणि आता हळूहळू इथून एक टप्पे पार पडतील. आणि लोकशाहीतला सर्वात मोठा उत्सव म्हणून जो निवडणुकांकडे, लोकसभा निवडणूक, सार्वत्रिक निवडणुकांकडे पाहिलं जातं, त्याचे एक सगळे टप्पे पडून जनमताचा कौल देखील समोर येईल. पण तत्पूर्वी देशातलं जे वातावरण आहे हे लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं ढवळून निघालेलं आहे. देशाच्या पातळीवर पाहिल्यानंतर इंडिया आणि NDA असा एक सामना, आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये तो महायुती विरुद्ध महाविकास आघाडी, आणि खास करून महाराष्ट्राकडं देशाचं लक्ष लागलेलं आहे. कारण इथून महाविकास आघाडी आणि महायुती असा एक थेट सामना आपल्याला पाहायला मिळतो. त्यातही आपण म्हणू आपल्या सोलापूर जिल्ह्यातल्या दोन्ही मतदारसंघाकडे राज्याचं लक्ष लागलंय. सोलापूर लोकसभा मतदारसंघ आणि माढा. त्यातही आता सोलापूरचा जर विचार केला गेला तर पारंपरिक असा सामना आता इथे होतोय. काँग्रेस विरुद्ध भाजपा असाच हा सगळा सामना आहे. पण दोन्ही पक्षांसाठी ही आर पारची लढाई आहे. एकंदरीत सोलापूर शहर
सोलापूर लोकसभा मतदारसंघातलं वारं कोणत्या दिशेनं वाहत आहे आणि यामध्ये खास करून भाजपा हा कोणती भूमिका घेऊन मतदारांसमोर जातोय आणि विकासाचे कोणते दावे भाजपकडनं करण्यात येत आहेत आणि जी एक संधी मिळाली होती 10 वर्षाची, तर त्यामध्ये भाजपकडनं कोणतं काम झालं याविषयीचा सविस्तर असा संवाद भाजपचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांच्याशी आपण साधणार आहोत. काळेसाहेब, आपलं स्वागत या चर्चेमध्ये. नरेंद्र काळेसाहेबांनी सांगायचं झालं तर खरं तर एक ते लोकांमधून पुढे आलेलं असं नेतृत्व आहे, कार्यकर्त्यांशी जोडलं गेलेलं असं नेतृत्व आणि एकंदरीत जी वास्तविकता आहे राजकीय आणि सामाजिक अशाशी अगदी ते जवळीक साधून असतात. तेव्हा त्यांचे जे एकंदरीत विचार किंवा त्यांची एकंदरीत भूमिका ही महत्त्वाची आहे याच्यामध्ये. काय साहेब, सुरुवातीलाच आपण म्हटलं की आरपारची लढाई आहे आणि एकंदरीत सोलापूर लोकसभा मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. तुम्ही आता सर्वत्र म्हणजे उमेदवार राम सातपुते यांच्यासाठी प्रचाराकरता बाहेर पडलेले आहात. कशा प्रकारचं वातावरण आहे शहरी आणि ग्रामीण भागात? वातावरण अतिशय चांगलं आहे. विकासाच्या मुद्द्यावर सर्व जनता एकत्रित आलेली आहे आणि जनतेने ठरवलं आहे की ज्या मोदीजींनी विकासाच्या आधारावर आपल्या देशाचं नाव जगात पोचवलं आहे, एका वेगळ्या उंचीवर आज देश नेऊन ठेवला आहे. आज आर्थिक याच्यात आपली अर्थव्यवस्था 5व्या नंबरवर आली. जो सन्मान आज मोदीजींच्या कामामुळं आपल्याला मिळालेला आहे, त्याच्यामुळं जनतेने एक मनाशी ठरवलेलं आहे की निश्चितपणाने मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करायचं आणि भारतीय जनता पार्टीचे इथले उमेदवार निवडून आणण्यासाठी संकल्प जनतेनेच केलेला आहे. काय साहेब, महायुती आणि महाविकास आघाडी असा सरळ सामना आहे आणि आपण पाहतो की महाविकास आघाडीकडनं जो प्रचार सातत्याने म्हणजे सोलापूर लोकसभेसाठी आपण म्हणूयात की जवळपास आम्ही बाजी मारलीच अशा पद्धतीचं एक वातावरण किंवा एक वक्तव्य महाविकास आघाडीच्या नेते मंडळींकडनं पदाधिकाऱ्यांकडनं समोर येत आहे. ही जी काही वास्तविकता आहे याला मुंगेरी लाल की हसीन सपने याच्या पलीकडे काही म्हणू शकत नाही. कारण आत्ता त्यांच्याकडे जी गर्दी आहे ती जनतेतली गर्दी नाही आहे. ते नेते आहेत ज्यांना वारंवार या शहरांनी नाकारलेलं आहे. असे सगळ्या नेत्यांची एक टोळी झाली आणि ही टोळी आपापलं अस्तित्व ठेवण्यासाठी किंवा आपलं पुढं भविष्यात काहीतरी टिकावं यासाठी हा एक बूमर तयार करतात. पण यांच्याबरोबर कुणीही जनता नाही. हे यांना वारंवार ह्या इथल्या सोलापूरच्या जनतेने नाकारलेलं आहे. अशा सगळ्यांची टोळी करून आज काँग्रेस पुढं चालली. काळेसाहेब, एक असं सरळ त्यांच्याकडनं गणित मांडण्यात येतं की हे कामगार नेते आज आमच्याबरोबर आले, एवढा मतांचा फरक पडेल. शहर उत्तरमधले एक बडे नेते आमच्याबरोबर आलेले आहेत, तर ते त्यातून आमचा एक सगळा फरक पडेल. याचबरोबर ग्रामीण भागातनं सुद्धा जनता आमच्या बाजूने आहे. सरळपणे असं म्हणलं जातं. हे जे कॅल्क्युलेशन आहे ते प्रत्यक्ष कागदावरचं आहे की केवळ हे बोलणं आहे आणि प्रत्यक्षात हे असंच आहे का? निश्चितपणाने मी सांगतो की हे बोलणं हे फक्त कागदावरचं बोलणं आहे. आत्ता यांचा कुठंही खाली संपर्क राहिलेला नाही, बेस राहिलेला नाही. हे आता उत्तरचं उदाहरण घेतलं तर तुम्हाला उत्तरचा त्यांच्याकडे जो नेता आला आहे असं आपण म्हणताय, तो उत्तरमध्ये का मध्यमध्ये का दक्षिणमध्ये त्याचा अजून ताळमेळ नाही. ते कुठल्या पक्षात आहे याचा ताळमेळ नाही. अशी सगळी परिस्थिती आहे. आणि तुम्ही जे म्हणले की आडम मास्तरांचा विषय जो आत्ता आपण उल्लेख केला की आडम मास्तरांनी जाहीरपणे मोदीजींचं, फडणवीस साहेबांचं आभार व्यक्त केलं की ही 30,000 घरं होण्यासाठी फक्त आणि फक्त ही शक्य झाली ही देवेंद्रजी फडणवीस आणि नरेंद्रजी मोदी यांनी सहकार्य केल्यामुळं या 30,000 लोकांना घरं झाली. वास्तविक पाहता आमच्या विचारधारेच्या विरुद्ध असलेले आडम मास्तर हे नेते आहेत. पण ही जी योजना आहे ही गोरगरिबांपर्यंत पोहोचते. त्याच्यासाठी एखादा नेता काम करतोय तर त्याच्यात पक्षीय कुठलंही राजकारण न ठेवता ही लोकांसाठी लोकांना केलेली मदत आहे. त्यांच्यापर्यंत ही योजना मिळावी, लोकांना घरं मिळावी, गोरगरिबांना घर मिळावं या शुद्ध भावनेतनं मोदीजींनी, देवेंद्रजींनी यासाठी प्रयत्न केला आणि पूर्णपणे सहकार्य केलं आणि ही योजना पूर्ण केली. ही योजना पूर्ण करत असताना याच्यातल्या प्रत्येक लाभार्थ्याला माहिती आहे की ही योजना फक्त नरेंद्रजी मोदी आणि देवेंद्रजींमुळं पूर्ण झाली. याच्यात विरोध झाला, पण हा सगळा विरोध डावलूनसुद्धा
याला मदत केली, कारण फक्त आणि फक्त गोरगरिबांना घरं मिळावी, आपल्या बेडी कामगारांना घरं मिळावी यासाठी ही केलेली मदत आहे. आणि याच्यातल्या प्रत्येक ज्याला घर मिळालं त्या प्रत्येकाला माहिती आहे की हे फक्त आपल्याला मोदीजींमुळं मिळालं. आणि आत्ता तेच नेते एका व्यासपीठावर येऊन असं म्हणत आहेत की आम्ही आम्ही जी ही योजना केली ही आमच्यामुळं झाली. आणि आधी 2-3 महिन्यापूर्वी तुम्हीच स्टेजवर येऊन सांगितलं की ही योजना मोदीजींमुळं पूर्ण झाली. फक्त आपल्या राजकीय स्वार्थासाठी ही अशी विधानं करणं, आता याला लोक हे कंटाळलेत. अनेक वेळा आपल्याला नाकारलं आहे. आता आपण कुठंतरी हे थांबलं पाहिजे असं मला वाटतं. पण एकंदरीत अशी भूमिका घेणं म्हणजे एकीकडं तुम्ही म्हणता तसं मोदींचं कौतुक, फडणवीसांचं कौतुक आणि त्यानंतर मात्र सरळ काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा. लोकांना ही भूमिका अशी पटणारी भूमिका आहे का? नाही ना, म्हणजे लोकांना काय अपेक्षित आहे, लोकांना काय अपेक्षित आहे हेच आज ह्या नेत्यांना समजत नाही आहे. त्याच्यामुळे त्यांची ही अवस्था झाली. आज लोकांना विकास पाहिजे, आज लोकांना काम पाहिजे, आज काम करणारी माणसं पाहिजेत. लोकांना चांगल्या वातावरणात जगायचं आहे. त्याच्यासाठी लोकांनी मोदीजींना स्वीकारलं आहे. त्याच्यासाठी लोकांनी भारतीय जनता पार्टीला स्वीकारलेलं आहे. त्याच्यामुळं जनतेला काय पाहिजे याचा विचार न करता स्वतःला काय पाहिजे हा अजेंडा रेटत असल्यामुळं आज कुठंतरी या सगळ्यांची पिछाडी होताना दिसत आहे. काय साहेब, या निवडणुकीच्या अनुषंगानं वातांतर राजकीय ढवळून निघतंय, आरोप प्रत्यारोप हे सगळे होतच राहणार. पण हे सगळं होत असताना मुख्य मुद्दा जो महाविकास आघाडीने उपस्थित केला जातो, स्थानिक उमेदवार भाजपने दिलाच नाही. राज्यघटनेने जो अधिकार दिला आहे की कुठलाही देशातील माणूस कुठल्याही मतदारसंघात लोकसभेला उभा राहू शकतो, त्याचं मतदार यादीत नाव पाहिजे, हा घटनेने दिलेला अधिकार आहे. त्या घटनेच्या दिलेल्या अधिकारानुसार हा उमेदवार उभा राहतोय. होय. तुम्ही ह्याला विरोध करताय म्हणजे घटनेला विरोध करताय असं नाही. नाही, पण एक म्हणलं असं जातं की पूर्वीचे जे खासदार होते त्यांची जी कामगिरी होती ती निराशाजनक झाली आणि म्हणून तुम्ही उमेदवार बदलला आणि त्यातही तुम्हाला स्थानिक उमेदवार मिळत नाही. अशी कुठलीही गोष्ट नाही. आमच्या दोन्ही खासदारांनी 10 वर्ष चांगलं काम केलं. पण भारतीय जनता पार्टी प्रत्येक वेळेस काय चांगलं देता येईल यासाठी प्रयत्न करत असते. आमच्याकडे साधारणपणे स्थानिक असतील, बाहेरचे असतील, असे 30 ते 35 जणांनी इच्छा व्यक्त केली होती की खासदार होण्यासाठी किंवा खासदारकीचं तिकीट मिळण्यासाठी. या सगळ्या ह्याच्यात पार्लमेंटरी बोर्ड बसलं असेल, इथले सर्व कोर कमिटी बसली असेल, त्याच्यातनं जी काही स्क्रुटनी झाली, ज्याच्यातनं काही जो निर्णय झाला, तो निर्णय झाल्यानंतर की राम सातपुतेंच्या बाबत सगळ्यांचं एकमत झालं आणि तो उमेदवार दिला. आता याच्यात बाहेरचा दिला, घरचा दिला. एक लक्षात घ्या की शहरातला येणारा प्रत्येक माणूस हा आपण उपरा म्हणायचा का? शहरात माणसं जगायसाठी येतात. आता माझ्यासारखा माणूस, माझं गाव माढा तालुक्यातलं बेंबळे गाव, आमचे वडील नोकरीनिमित्त इथं आले, इथं राहिले, तुम्ही स्थायिक झालं. स्थायिक झालो. याच्यातले कुठलेही नेते घ्या, तुम्ही काँग्रेसचे नेते घ्या, इव्हन चेतन नरोटे घ्या, त्यांचं गाव मंगळवेढा असेल, ते इथं आले, नगरसेवक झाले. हे आपल्या आपल्या कर्तृत्वावर प्रत्येकजण काम करत आहे. बरं, आपल्याला काम करणारी माणसं पाहिजे. आपण कशात अडकायचं हे ठरवलं पाहिजे. आपण वर्षानुवर्ष तुम्हाला जे स्थानिक वाटतात त्या स्थानिकांच्या हातात कारभार देऊन बघितला. आज शहराच्या अवस्थेला काय परिस्थिती आहे. 40-50 वर्ष तुम्ही स्थानिक होता असं गृहीत धरून तुमच्याकडं सगळा कारभार या शहराचा दिला होता. तुम्ही काय अवस्थेला शहर आणलं हे सगळ्यांनी बघितलं. म्हणून आपल्याला काम करणारी माणसं पाहिजे. आणि मला वाटतं हा विषय आता संपलेला आहे की आता निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर करा, कर्तृत्वावर करा. काय काम केलं आहे तुम्ही, 40 वर्षातली कामं सांगा, आम्ही 10 वर्षातली कामं सांगतो. आपल्याला शहर कुठं न्यायचं याच्या कुठंतरी विचारावर आपण आज येणं गरजेचं आहे. आणि आपलं विजन सांगा की मी 5 वर्षात हे करेन. तुम्ही सांगत काय नाही, तुम्ही 10 वर्षात काय केलं एवढंच विचारताय. तुमच्या डोक्यात काय, तुमचं विजन काय, तुम्ही शहराला कुठं नेणार आहे आणि 40 वर्षात कुठं नेलं याचाही लेखाजोखा मांडा. नाही, सातत्याने असं म्हणलं जातं की नाही सोलापूर मागं पडलं म्हणजे अगदी 10 वर्षाचा कार्यकाळ भाजपा लोकप्रतिनिधींचा होता, पण असं म्हणलं गेलं की नाही 25 वर्ष सोलापूर मागं पडलं. अजिबात नाही. या बोलण्यातलं तथ्य काय? अजिबात नाही.
मी तुम्हाला आजही ठामपणे सांगतो, ह्या 10 वर्षातली जर तुम्ही कामं बघितली, 10 वर्षात जे नॅशनल हायवेचे 4 लेनचे जे रस्ते झाले, जवळपास 40,000 कोटीचे रस्ते झाले. वर्षानुवर्ष आपल्या इथं जड वाहतुकीने अनेक मृत्यू होत होते. आज बायपास झाला, बाहेरच्या बाहेर वाहतूक चालली, हे मृत्यूचं प्रमाण कमी झालं. अनेक तरुणांना याच्यात जीव गमवावा लागला होता. ह्याच्यात ज्या तरुणांचा जीव वाचला, ही आपली प्रगती नाही का? आपलं योगदान नाही का या शहराला? नाही, याची सुरुवात आम्हीच केली असं तो एक दावा केला जातो की ज्या रस्ते विकासाबद्दल आपण बोलतोय तर त्याची सुरुवात देखील जी आहे ती आमच्या नेतृत्वानंच केली आणि आमच्या नेतृत्वाच्या काळामध्येच या रस्त्याच्या कामांना सुरुवात झाली. मला जास्त काय सांगू नका. 2.5 वर्ष आत्ताचा 2.5 वर्ष सरकार तुमच्याकडे होतं. 2.5 वर्षात केलेलं एखादं काम सांगा किंवा एखाद्या कामाची सुरुवात सांगा. 2.5 वर्ष छोटा काळ नाही. 2.5 वर्ष आत्ता तुमचं महाविकास आघाडीचं सरकार होतं. काय केलं 2.5 वर्षात? साधं दुहेरी पाईपलाईनचं टेंडर त्याला मान्यता देऊन तुम्ही पूर्ण करू शकला नाही. परत आम्हाला सत्तेवर येऊन त्याची पूर्ण करावं लागलं, त्याची वर्क ऑर्डर द्यावं लागली. कसं सोलापूरचा पाणी प्रश्न म्हणजे आता आपण पाहतो, निवडणूक लोकसभेची असेल किंवा मग ती महापालिकेची किंवा विधानसभा, पाणी प्रश्नावर आपण लढतोच. ह्या पाणी प्रश्नाला जबाबदार कोण आहे की जो पाणी प्रश्न शहरवासियांना आजही भेडसावतोय, याला खरे जबाबदार कोण आहे? एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की आज शहराचा पाणी पुरवठा राजकारण करण्यासाठी ठीक आहे, तुम्ही दरवेळेस निवडणूक आल्यावर राजकारण करता, पण एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की 120 किलोमीटरवरून आपण पाणी आणतो. आपल्याकडे कुठलाही सोर्स उपलब्ध नाही पाण्याचा. आज हा विचार करत असताना 120 किलोमीटरवरून आपण पाणी आणतो. त्याच्यातनं 2 सोर्समधनं पाणी आपल्याला येतं. एक तर पाईपलाईनद्वारे नदी वाटे आणि एक नदी वाटे. याच्यात होणारं वेस्टेज ऑफ पाणी, आता नदीला जे पाणी सोडतं त्याच्यातलं बरंचसं पाणी आपल्याला कर्नाटकात वाहून जातं. हे सगळं करत असताना ह्या 10 वर्षात भारतीय जनता पार्टी म्हणून काय केलं, तर ह्या 10 वर्षातली ही दुहेरी पाईपलाईन शेवटच्या टप्प्यात आली. आज 75% काम पूर्ण झाले. साधारणपणे एक 3 महिन्याच्या आत हे काम पूर्ण होईल. दुहेरी पाईपलाईनचं काम पूर्ण होईल. हे झाल्यानंतर दुहेरी पाईपलाईन जरी पूर्ण झाली तरी आपल्याला डिस्ट्रीब्युशन लाईन, आपल्या शहरातल्या डिस्ट्रीब्युशन लाईन असतील, हद्दवाढ भागातल्या पाईपलाईनची कामं असतील, टाक्यांची कामं असतील, ही सगळी पूर्ण करणं गरजेचं आहे. कारण ज्या मूलभूत सुविधा द्यायच्यात गेल्या अनेक वर्षात 92ला हद्दवाढ झाली आपली, पण आजपर्यंत आपण मूलभूत सुविधा पूर्ण करण्यासाठी पूर्णपणे आपण यशस्वी झालेलो नाही. हे आपलं फार मोठं दुर्दैव आहे. या सगळ्याला जबाबदार कोण असेल तर निश्चितपणे याला काँग्रेस जबाबदार आहे असं मी ठामपणे सांगतो. मी हद्दवाढ भागाचा विकास असेल किंवा मग पाणी प्रश्न असेल, निश्चित दोन्ही गोष्टीला काय साहेब, मतदारांसमोर जाताना आजची महत्त्वाची भूमिका कशा पद्धतीची महायुतीची भूमिका जी आजपर्यंत म्हणजे सातत्यानं असं विकास दाखवा एक असं आव्हान दिलं जातं. मी आता तुम्हाला सांगायचं म्हणलं तर लगेच सांगतो की मी जसं आत्ताच रस्त्यांचा उल्लेख केला. आज स्मार्ट सिटीच्या मार्फत जी कामं झाली, कॉन्क्रीट रोड झाले, वर्षानुवर्षे जे रोड तुम्ही कायमस्वरूपी रिपेरीला काढत होता ते कॉन्क्रीट रोड झाले, त्याच्याखाली ड्रेनेज लाईन झाली, त्या जेवढं स्मार्ट सिटीचा एरिया आहे तिथली पाईपलाईनची व्यवस्था झाली, ड्रेनेज लाईनची व्यवस्था झाली, कॉन्क्रीट रोड झाले, पार्क स्टेडियमसारखं, इंदिरा गांधी स्टेडियमसारखं एवढं मोठं स्टेडियम आज दिसून येत नाही तर आज तिथं रणजी सामने होत आहेत. हे आपलं यश नाही का? हे खेळाडूंचं यश नाही का? हे आपल्या शहराची उंची वाढायचा विषय नाही आहे का? हे बघायचंच नाही ठरवलं तर नाही दिसणार. आज खेळाच्या बाबतीत म्हणलं तर पार्क स्टेडियमसारखं, इंदिरा गांधी स्टेडियमसारखं एवढं चांगलं स्टेडियम आपण हे केलं. होम मैदान भकासपणे होतं, त्याला कुठेतरी आपण कंपाऊंड केली असेल, वॉकिंग ट्रॅक केला असेल. या सगळ्या गोष्टी होत आहेत शहरात. आज दुहेरी पाईपलाईन पूर्ण होती, पाण्याची व्यवस्था काहीतरी होती. आज 60 कोटी रुपये आपण विमानतळासाठी दिलेत. येणाऱ्या काळात आता तीही 2-2.5 महिन्यात तीही काम पूर्ण होईल. आपलं ऑगस्टच्या दरम्यान तेही काम पूर्ण होईल. त्याच्यासाठी रनवेचं काम चालू आहे, कंपाऊंड वॉलचं काम चालू आहे, तिथं काही बिल्डिंग्स लागतात त्याच्यासाठी आपण निधी दिला. सरकार म्हणून, शासन म्हणून जे करत आहे, आज जर आपण आपल्या रेल्वे स्टेशनवर गेलो तर निश्चितपणे तुम्हाला एक समाधान वाटेल की आपण एअरपोर्टवर आलो का
रेल्वे स्थानक. एवढी स्वच्छता आज देशातल्या काही स्वच्छ रेल्वे स्टेशनमध्ये आपल्या सोलापूरच्या स्थानकाचा सहभाग. स्थानकाचा सहभाग, ही पॉझिटिव्ह नाही आहे का? ह्या पॉझिटिव्ह गोष्टी ह्या विकासात मोजणार नाहीत का तुम्ही? नाही, एकीकडे असा प्रचार केला जातो की म्हणजे अजून- चिमणी अजून- भाजप आणि अजून- पाडली. अजून अजून सांगतो मी तुम्हाला. आज 1,41,40 ठिकाणी आपण नळ जोडणी करतोय ग्रामीण शहरासहित ह्या लोकसभेतली जल जीवन मिशन मिशन अंतर्गत. अंतर्गत. ही नाही का? आत्तापर्यंत जवळपास ह्या 5 वर्षात 2.5 लाख लोकांना मुद्रा योजनेमार्फत आपण लोन दिलं. म्हणजे 2.5 लाख युवकांच्या हाताला तो युवकांना रोजगार. रोजगार नाही का मिळाला? याच्याकडे तुम्ही विकास म्हणून नाही का बघणार? अण्णासाहेब पाटील महामंडळातनं जवळपास 8 ते 9 हजार युवकांना आपण कर्ज वाटप केलं. त्या 8 ते 9 हजारात एकही खातं NPA नाही. म्हणजे ह्या 8 ते 9 हजार युवकांचा व्यवस्थितपणे व्यवसाय चालू आहे. जवळपास 614 कोटी रुपयाचं आपण कर्ज वाटप केलं आहे अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वतीने. त्या 614 कोटी रुपयाचं व्याज कोण भरतं? तर सरकार भरतं. का? तर युवक उभारला पाहिजे, रोजगार उपलब्ध व्हायला पाहिजे. ही तुम्ही विकास म्हणून बघणार नाही का? विकास म्हणून तुम्हाला काय अपेक्षित आहे? आज पासपोर्टचं ऑफिस नव्हतं, आपल्याला पुण्याला पासपोर्ट काढायचं. आज सोलापूरमध्ये पासपोर्ट ऑफिस आहे, पंढरपूरमध्ये पासपोर्ट ऑफिस झालं. हा विकास नाही आहे का? काय याच्याकडे बघायचंच नाही ठरलं? आज आपल्याला IT पार्क करायचं असेल किंवा आपल्याला औद्योगिक क्रांती करायची असेल तर जे हे इन्फ्रास्ट्रक्चर आहे आज हे उभा राहत आहे. आज शहराच्या कडेने हे उभा राहिल्यानंतर तुम्ही टप्प्याटप्प्यात विकास करायचा. म्हणजे काय करायचं? असं तर नाही की आम्ही करेरा पार्कसारखे काहीतरी प्रोजेक्ट आणले, त्याचे नारळ फोडलं निघून गेलो. हे पूर्वी केवळ उद्घाटन होत होती. उद्घाटनं होत होती. आज आमच्याकडे विजन आहे. आम्ही काहीतरी एक रोल मॉडेल तयार डोक्यात ठेवून आम्ही चाललो. ह्या गोष्टी करण्यासाठी काय काय आवश्यक आहे ते केलं पाहिजे. 100 बेडचे 2 हॉस्पिटल तयार झाले, तेही आम्हीच केलं असं म्हणणं चालू. 2 हॉस्पिटल तयार झाले 100 बेडचे. हा विकास नाही आहे का? आज केंद्र शासनाच्या मार्फत ज्या ज्या योजना येतात, आज केंद्र शासनाच्या मार्फत स्वच्छ भारतच्या अंतर्गत महापालिकेला 15 वित्त आयोगातनं किती पैसे मिळत आहेत? कधीतरी काढून बघा. आज या तुमच्या घंटागाड्या वगैरे चालल्यात, ह्या कशाच्या ह्याच्यावर चालल्यात? केंद्र शासनाच्या निधीवरच चाललेल्या आहेत. तुम्ही पत्र देता एखादा रस्ता आम्ही केला म्हणून, तोही धूळमुक्तच्या ह्याच्यात नसतो, तोही केंद्र शासनाच्या ह्याच्यातनंच असतो. आज तुमच्याकडनं पहिल्या 10 वंदे भारत चालू झाल्यात, त्याच्यात आपली वंदे भारत चालू झाली. हा विकास नाही आहे का? आज रेल्वे स्टेशनच्या सोलापूर असेल, दुधनी असेल, ह्याचं जो कुर्डवाडी असेल, ह्याचा जो विकास झाला आहे, हा विकास नाही का? याच्यात जी आपल्या शहराचा स्तर उंचवण्याचा प्रयत्न आहे वेगवेगळ्या माध्यमातून, याच्याकडे कधीतरी डोळे उघडून बघितलं नाही, पाहिजे. काळेसाहेब, इतका विकासासमोर असताना सुद्धा मग हा प्रश्न उपस्थित का केला जातोय की झालाच नाही विकास किंवा विकासावरती आमच्याशी बोला? मी मग हे आव्हान काय आणि कशासाठी? आता मी तेच म्हणलं ना, झोपेचं सोंगच घेतलं असेल तर त्याला उठवता येणार नाही. बरं, हे आता हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी सांगावं, हे केलेलं नाही आहे का? हे दिसत नाही आहे का? हे आहे ना, हे तर मान्य आहे. एवढंच म्हणणं आहे आमचं. जे केलं आहे त्याचं ॲनालिसिस करा. 25,000 जणांना मतदार हे अनालिसिस करेल 100% करतोय. 25,000 जणांना स्वनिधीचे, छोट्या छोट्या उद्योजकांना 25,000 जणांना महापालिकेच्या मार्फत केंद्र शासनाने निधी दिला. त्याला कुठलाही गॅरंटेड नाही, म्हणजे त्याला जामीनदार नाही, काय नाही. की लहान आपले उद्योजक आहेत, ते पण जगले पाहिजे. हा एकच उद्देश ना. हा आकडा कमी आहे का? त्यांच्याबद्दल म्हणजे ज्याला 10,000 रुपयाची गरज आहे व्यवसायासाठी, ते वर्षा पार मुद्रा योजनेतल्या कोट्यावधी रुपयाचे उद्योग असेल त्याला केलेली मदत. हा विकास नाही का? मी हे फक्त आपल्या शहरापुरतं बोलतोय, म्हणजे आपल्या ह्याच्याबद्दल, लोकसभेबद्दल. देशाच्या विकासाबद्दल बोलायचं तर सगळं जग बघतंय. आज प्रत्येक देश आपल्या देशातला सर्वोच्च पुरस्कार मोदीजींना देतोय.
का देतोय? काहीतरी कारण असेल ना. मी असं नेतृत्व आणि कर्तृत्व याची दखल घेतली जाते. 100%. प्रत्येकजण आपल्या देशातला सर्वोच्च पुरस्कार मोदीजींना देऊन सन्मानित करतो. त्यांच्या कर्तृत्वावर, कामावर बघूनच ना. मग हे जर सगळं बघायचं नसेल, मग कळसे म्हणजे आता हा सामना कसा धरायचा आपण आता म्हणजे हा एक साम- असं नाही आता असं धरलं जातं किंवा हा सामना नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी असा आहे, पण इथं असं म्हणणं आहे की नाही राम सातपुते विरुद्ध प्रणिती शिंदे असा सामना मी नक्की कसा आहे हा सामना मी याच्यावर कशा दृष्टीने पाहायचा आपण आता? हा सामना मोदीजींच्या 10 वर्षाच्या कामाचा, नेतृत्वाचा, कर्तृत्वाचा विरुद्ध निष्क्रिय असलेल्या काँग्रेसचा आहे. आणि त्या काँग्रेसचं नेतृत्व आत्ता असलेले राहुल गांधी, असाच हा सामना आहे. आमच्या टीमचं नेतृत्व नरेंद्रजी मोदी करतायत. त्यांनी 10 वर्षात केलेल्या कामानुसार, विकासाच्या विजननुसार आमच्या सर्व खासदारांनी काम केलं. म्हणजे स्थानिक आपण उमेदवाराकडे पाहायचं नाही. स्थानिक कामं जी केली, ही स्थानिक कामच मी तुम्हाला आत्तापर्यंत सांगितलं. हो. मी मोदीजींचं कामच सांगितलं नाही. पण वर बसलेला नेतृत्व ज्यावेळेस विचार करत असतं की ह्या शहराला काय आवश्यकता आहे आणि त्यानुसार शहराचा विकास होतो, तर निश्चितपणे ज्या नेतृत्वाला जगाने मान्य केलं त्याला आपण सगळ्यांनी मान्य केलंच पाहिजे. आणि हा सामना नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी आहे. आणि मला निश्चितपणे पूर्ण खात्री आहे की जनता ज्यावेळेस हा विचार करते की नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी, त्यावेळेस निश्चितपणे नरेंद्र मोदी हे एकच नाव येणार आहे आणि नरेंद्र मोदीजींनाच मतदान होणार. 4 जूनचं चित्र कसं असेल तुम्हाला काय वाटतं? आपकी बार म्हणजे 400 पार. आपकी बार 400 पार. म्हणजे सोलापूरचंही चित्र आणि तिथलंही चित्र निश्चितपणे त्या 400 पार मध्ये सोलापूर पहिल्या नंबरला असेल हे मी ठामपणे सांगतो. कळसे आता आपण एक थोडासा मतदारसंघाचा एकंदरीत जर विचार केला तर एक आपण पाहतो की एक शहरमध्ये वगैरे तर 5ही विधानसभा मतदारसंघ जे आहेत ते महायुतीकडे आहेत. कशा प्रकारचा एक समन्वय आहे? आणि आताची एकंदरीत जर सगळी परिस्थिती पाहिली तर आपण पाहतो की मागच्या मतविभागणी मोठ्या प्रमाणात झालेली होती. वंचितचा उमेदवार होता त्याला MIM पाठिंबा दिलेला होता. यावेळेस काहीचं चित्र उलटं आहे की वंचितचा तितका म्हणजे प्रकाश आंबेडकर यांच्यासारखा एक जो काही तुल्यबळ उमेदवार होता तर तसं यावेळेचं चित्र नाही. MIM देखील मैदानात नाही, मताची विभागणी नाही, थेट सामना होतो आहे. निश्चितपणाने मी सांगतो की ह्या 5 वर्ष यामध्ये भाजपाने गणित कशा पद्धतीचं घातलंय आणि भाजपाला म्हणजे महायुतीला कसा विश्वास आहे? महायुतीला विश्वास एकच आहे ठामपणे. तुम्ही जसं म्हणजे वजाबाकीचं राजकारण सांगताय, मी मताची विभागणी जी विभागणी की तुम्ही जसं सांगताय की वंचित MIM यांच्या मताची विभागणी झाली, त्याच्यामुळे आपण तसंच आम्हाला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आमच्याबरोबर आहे. तसंच आमच्याबरोबर यावेळेस अजितदादांचे राष्ट्रवादी आमच्याबरोबर आहे. निश्चितपणे ह्या गोष्टीचा RPI असेल, महादेवजी जानकर साहेब असतील, कवाडे गट असेल, ही जी आमची महायुतीचे घटक आहेत, रयत क्रांती असेल, विनायकजी मेटेंच्या ह्या पक्ष असतील, ही शिवसंग्राम पक्ष असेल, ही सर्व जे पक्ष आहेत हे आमच्या दृष्टीने जमेची बाजू आहे. आणि हे सगळे आमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करतात. कशा पद्धतीने हे काम चालू आहे? म्हणजे आपण जे बघतो की अन्य जे मतदारसंघ आहेत, कारण आपण शहरी भाग सोडत ग्रामीण भागातलं चित्र कसं आहे? ग्रामीण भागात अतिशय समन्वयाने काम. आता आपण बघतो की म्हणजे BRS भगीरथ भालके जे आहेत त्यांनी आपला पाठिंबा जो विकास आघाडीच्या उमेदवाराला जाहीर केलेला आहे. अभिजित पाटील सुद्धा एक स्वतंत्रपणे ते त्यांच्याच पाठीशी आहेत. अशा एका पार्श्वभूमीवरती कशा प्रकारची अपेक्षा ग्रामीण भागाकडनं? तिथली एक वास्तवता काय? ग्रामीण भागातलं वास्तवता म्हणलं तर गेल्या वेळेस पंढरपूर मंगळवेढा या मतदारसंघात आमदार आमचे नव्हते. बरोबर. स्वर्गीय भारतजी भालके तिथं आमदार होते. यावेळेस आमचे तिथं आमदार आहेत. आणि ह्या 2.5 वर्षात त्यांच्याकडनं झालेल्या कामाचा जर तुम्ही खरंच विचार केला तर विकासाच्या आधारावर आज ते ज्या पण गावात जातात
साधारणपणे गावात 2 गट असतात. पण आमचे आमदार तिथं गेल्यानंतर दोन्ही गट एकत्र येतात की आजपर्यंत आमच्या गावाला एवढा निधी कोणी दिलेला नाही. विकासाच्या दृष्टीने एवढी कामं कधी झाली नाही. तर निश्चितपणाने आम्ही यावेळेस तुमच्याबरोबर. दक्षिणचं चित्र कसं असेल? दक्षिणचं चित्र अतिशय म्हणजे चांगलं आहे. आता एक की माजी आमदार दिलीप माने जे आहेत ते पुन्हा स्वगृही परतलेले आहेत. एक त्याचा इफेक्ट कसा होऊ शकतो काय? नाही, त्याचा काय परिणाम व्हायचा? हे जे सगळे आत्ता आलेत, हे सगळे गेल्या वेळेस आमच्या विरोधातच होते ना. कोण आमच्याबरोबर होतं लोकसभेला? दिलीप माने नव्हते, महेश कोटे नव्हते, ॲडम मास्तर नव्हते. कोण होतं आमच्याबरोबर? ह्याचा भाऊ करण्याचा काही विषय नाही. हे जनतेतनं संपलेले विषय आहेत सगळे. निश्चितपणाने जनता ही भारतीय जनता पार्टीच्या विकासाबरोबर आहे. आज दक्षिणचा विचार जर केला तर 2014च्या आधीचा काळ जर आठवला तर अंगावर काटा येणारा काळ आहे. वाळू माफियांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाळूची तस्करी तिथं केली होती. त्याच्यामुळे तिथले रस्ते खराब झाले होते. वारंवार वाळूच्या माध्यमातून तिथं दहशत निर्माण केली जात होती. आज त्या भागात जर तुम्ही बघितलं, कुठल्या एकाला गावाला जायचं म्हणलं तास दीड तास लागत होता. अशी परिस्थिती दक्षिण तालुक्याची होती. आज दक्षिण तालुक्यातल्या कुठल्याही बाजूला जावा, सगळीकडे चांगले रस्ते. कुठल्याही दक्षिणच्या कुठल्याही टोकातनं शहरात यायचं म्हणलं तर 20 ते 25 मिनिटात तुम्ही शहरात येऊ शकता. हा जसा विकास झाला आहे तसा पाण्याच्या बाबतीत काय करावं लागेल, आता सिंचनाच्या बाबतीत आत्ता पुन्हा त्याला 300 कोटी रुपये मंजूर झालेले. हे जे विजन ठेवून आपल्या मतदारसंघात काम चालू आहे. निश्चितपणाने जनता ही जाणते की आज आपल्याला 10 वर्षात काय मिळत आहे, 10 वर्षात आपल्याला काय काय आमदारांकडनं काम होते. याचा विचार केला तर निश्चितपणे जनता बापूंच्या बरोबर राहणार आणि भारतीय जनता पार्टीवर. काय साहेब, थोडंसं आपण म्हणजे शहराच्या भाजपच्या संघटनाकडे पण येऊयात. खरं तर म्हणजे एक आता निंबर्गे सरांसारखे एक असं नेतृत्व ज्याला आपण म्हणू की ते आज काँग्रेसमध्ये गेलं. सुरेश पाटलांच्या बाबतीतही काहीतरी घडतं. तसंच आपण जगदीश पाटील धरूयात किंवा अगदी आपण बिजू प्रधाने सुद्धा या अशाच काही कारणांनी घेऊ. पक्षाचं या काही जे काही ह्या सगळ्या घडामोडी घडत आहेत त्याचा काय परिणाम असा आपल्याला काही जाणवतोय याच्यामध्ये? बिलकुल नाही की म्हणजे एकसंधपणे पक्ष या सगळ्या निवडणुकीला सामोरं जातो का, हा सरळ सवाल आहे? नाही, निश्चितपणे पक्षांतर्गत शेवटी एक आहे की पक्षच अगदी संघटनरित्या एक जर आपण मजबूत असू तरी त्याला आपण फाईट देऊ शकतो. असं वाटतं का की हे सगळे एक दिलानं सगळे कामाला लागलेले आहेत? मी तुम्हाला कुठेही कुणाच्या भावना दुखावल्या नाही आहेत, सरळ मानाने आहे, सगळं वातावरण आलबेल आहे. मी निश्चितपणाने तुम्हाला सांगतो की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता बूथ स्तरापर्यंत एवढा मजबूतपणे काम करतोय. बूथच्या प्रत्येक कामाचा जर तुम्ही विचार केला, बूथवर येणाऱ्या प्रत्येक जो आम्हाला कार्यक्रम दिला जातो तो बूथच्या शेवटच्या ह्याच्यापर्यंत राबवला जातो. आणि याच्यात तुम्ही हे जे म्हणताय की आमचे ज्येष्ठ नेते असतील, सुरेश पाटील असतील, जगदीश पाटील असतील, निंबर्गे सर आहेत, बिजू प्रधान आहेत, म्हणजे अशी नाही, काही आता उदाहरणे जी आता पक्षात जे आहेत जे पक्षात आहेत त्यांच्याबद्दल बोलतो. आता निंबर्गे सर काही पक्षात नाही. सुरेश पाटील आमचे अण्णा कायम भारतीय जनता पार्टीच्या भूमिकेला कधीही त्यांच्याकडनं तडा जाईल असं कधी ते वागले नाहीत. म्हणजे मुख्यतः मी म्हणतो की ज्या वेळेस आजपर्यंत त्यांनी नगरसेवक असल्यापासून आत्तापर्यंत जर तुम्ही इतिहास काढला तर ते त्या बूथवरचे, त्यांच्या प्रभागातल्या बूथवर, त्यांच्या वार्डातल्या बूथवर कायम भारतीय जनता पार्टी 1 नंबरवर राहिली. आणि आत्तासुद्धा अण्णांचं काम चालू आहे. अण्णा वारंवार म्हणजे ज्या काही सूचना असतात त्या संघटनेला देत असतात, असं व्हायला पाहिजे, केलं पाहिजे, ते होतं आहे. आता शारीरिकदृष्ट्या थोडंसं अण्णांची अडचण असल्यामुळे ते दिसू शकत नाही प्रत्येक ठिकाणी. ही थोडीशी अडचण आहे, पण त्याचा असा काहीतरी अर्थ काढू नये अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. जगदीश अण्णासुद्धा कामात असतात. त्यांचा मुलगा आत्ता नगरसेवक आहे आपल्याकडं. अमित पण पूर्णपणे सक्रियपणे काम करतात. याच्या विषय राहिला निंबर्गे सरांचा. निंबर्गे सरांना पक्षाने काय कमी केलं हेच कळालं नाही. म्हणजे एवढं सगळं दिलं तरी पोट भरलं नाही म्हणून सर गेले असतील असं मला वाटतं. कारण मंडळाच्या सरचिटणीसपासून ते शहराच्या अध्यक्षापर्यंत सगळी पदं सरांना देण्यात आली.
वहिनीला नगरसेवक केलं, त्यांना शिक्षण मंडळावर केलं, त्यांना एकदा नगरसेवक केलं, 2 वेळा सरचिटणीस केलं, 1 वेळा अध्यक्ष केलं. एवढं सगळं असताना एका विचारधारेत आपण राहत होतो. पण का असा डोक्यात विचार आला, की म्हणजे माझ्या अंदाजाने त्यांनी ज्यावेळेसपासून पार्टीत काम करतात त्यावेळेसपासून फक्त 1-2 वर्ष त्यांच्याकडे कुठली जबाबदारी नसेल, पण ते सहन करू शकले नाही. 2 वर्षसुद्धा त्यांनी पक्षांतर केलं. ही आमच्यासाठी दुःखाची गोष्ट आहे. कार्यकर्ता ज्यावेळेस पार्टी सोडून जातो त्यावेळेस तोच पार्टीला महत्वाचा भाग. आनंदाची गोष्ट नाही, पण एखाद्याने विचारच केला असेल तर त्याला आपण काय करत नाही. आणि ज्यावेळेस पक्ष सोडून जातो त्यावेळेस तुम्ही फक्त पक्ष सोडत नसता, तुमची विचारधारा सोडता, तुमची आयडिओलॉजी सोडता, तुमचा स्वाभिमान सोडता. या सगळ्याचा विचार पक्ष सोडताना व्हायला पाहिजे होता सरांसारख्या ज्येष्ठ आणि विचारवंत व्यक्तीकडनं, असं मला वाटतं. कळसाहेब, अगदी प्रश्न असा विचारायचा की शहर अध्यक्षांना भाजपच्या खरंच मोकळेपणाने काही काम करता येतंय का सध्याच्या परिस्थितीमध्ये? म्हणजे आपण जे मागचे जे शहर अध्यक्ष बघितले 2-3, काही असं मोकळेपणाने काही कामं करतायत असं आपल्याला आता वरकरणी माणूस बोलतो, दाखले पण देण्यात येतील, पण एक ती खरी परिस्थिती काय आहे? नाही, निश्चितपणाने हो का, शहर अध्यक्षाच्या कामाची म्हणजे अगदी पद्धत- आपण आता तोच विषय तो निंबर्गे सरांचा असेल, त्यानंतर मग बाकी आपले शहर अध्यक्ष होते बरं, सरांनी की फार मोकळेपणाने काम करता येतं. तुमची भूमिका, ही कधी सांगितली? पक्षाची भूमिका, हे सरांनी कधी सांगितलं? आणि काळे साहेबांनाही आता प्रभावीपणे काम करता येईल आणि असं काही आहे का? मोकळेपणाने काम करता येत नाही हे कधी सांगितलं सरांनी? नाही, म्हणजे एकंदरीत हे आपण जे- काँग्रेसमध्ये गेल्यावर, हे काँग्रेसमध्ये गेल्यावर सांगितलं की इथं मोकळेपणाने काम करता येत नाही. नाही, पण तसंही शहराला दिसून येत होतंच. म्हणजे एकंदरीत हे तुम्ही कुठेतरी कमी पडत होता. मग आता मी काम करतो हो का, प्रत्येक विषयावर एकमत होईल असं नाही. माझे विचार वेगळे असतील, संघटना म्हणून लोकप्रतिनिधीचे विचार वेगळे असतील. तुम्ही तुमचा विचार सांगावं, त्यांचे विचार ऐकावे, संघटनेला काय योग्य आहे ते करावं. माझ्या मनासारखी एखादी गोष्ट झाली नाही, पण ती संघटनेसाठी योग्य असेल तर ती स्वीकारली पाहिजे. आपण शेवटी आपलं ध्येय किंवा आपलं उद्दिष्ट हे संघटना म्हणून समोर ठेवलं पाहिजे. स्वतः वैयक्तिक नरेंद्र काळेला किंमत 0 आहे. आणि ज्यावेळेस हे डोक्यात जातं की मी काहीतरी आहे संघटनेपेक्षा, त्यावेळेस ह्या गडबडी चालू होत्या. नरेंद्र काळे आज पण आज अध्यक्ष नरेंद्र काळे हे शहर अध्यक्ष तरी आहेत. अध्यक्ष आहेत ना, अध्यक्ष आहेत. यांना मोकळेपणाने काम करता येतं का आजच्या सगळ्या परिस्थितीत? 100% मोकळेपणाने काम करता येतं. आज मोकळेपणाने काम करतोय, त्याच्यामुळं मी आज म्हणजे तुमच्या पुढं संवाद करू शकलो, तुमच्याबरोबर संवाद करू शकतो, बोलू शकतो, सांगू शकतो. शेवटी आपण संघटनेपेक्षा काहीतरी मोठं आहे असं जर मनात यायला लागलं तर मग हा माझा ऐकत नाही, मग मला मोकळेपणा मिळत नाही असं वाटतं. संघटनेच्या दृष्टीने जे योग्य आहे ते आपल्याला करावं. त्यासाठी अध्यक्षाला थोडं लहान व्हावं लागलं तर होणं संघटनेसाठी हे गरजेचं असतं. ते त्यावेळेस व्हायला पाहिजे. ज्यावेळेस संघटनेच्या दृष्टीने असेल त्यावेळेस तुम्ही विरोधी केला पाहिजे, तर संघटना चालणार. कळसाहेब, आता एक होतं की आपण बऱ्याच वेळ म्हणजे निवडणुकांमध्ये स्पष्टपणे दिसून येतं की ज्या काही 2 निवडणुका झाल्या, भाजपचे खासदार निवडून आले, मोदी नावाचा एक करिश्मा होता. म्हणजे लोकांनी मोदींच्या नावावर मतदान मोठ्या प्रमाणात केलेलं होतं. यंदा असं वातावरणच नाही, असा जो काही दावा करण्यात येतो की नाही ही म्हणजे यंदा मोदी लाट नाहीच आहे. मोदी लाट नाही आहे, लाट येतीन ओसरती. मोदी हा विकास आहे, विकास पुरुष आहे. मोदी जे काम करतायत त्याच्यावर लोक ठाम आहेत. मला हे मोदीजींनी दिलं आहे, ही योजना मला मिळते मोदीजींमुळं मिळते. आज माझ्या खात्यावर डायरेक्ट पैसे येऊन पडत आहेत, मला कुणाच्या दारात जाऊन उभं राहावं लागत नाही. सोलर पंपसारखी योजना, त्याला सबसिडी उपलब्ध करून देणं. ज्या आज शेतकऱ्यांचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न लाईटचा होता, वीज नसल्यामुळं पाणी देता येत नाही हा जो होता, सोलर पंप चालू केले. त्या सोलर पंपाला 80% सबसिडी दिली. म्हणजे किती बारकाईने विचार केला जातो शेतकऱ्यांचा, की सोलर पंप असंच बसवा म्हणलं शेतकऱ्याला तर बसवणं शक्य नाही, पण त्याला 80% सबसिडी दिली. राज्य शासनाकडनं पण ज्यावेळेस सरकार आलं त्यावेळेस पण त्याला सबसिडी देण्यात आली.
जेणेकरून शेतकरी हा सक्षम व्हावा. 2014चा काळ आठवा. आता माझा मुलगा 2014ला त्याचा जन्म झाला. त्याला 2014च्या आधीचं माहीत नाही. 2014च्या आधीच्या प्रत्येक माणसाला इन्व्हर्टर माहीत आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरात लोड शेडिंग असायचं, त्याच्यामुळं घरी कंपल्सरी इन्व्हर्टर बसवावं लागत होतं. 2014पासून बघा लोड शेडिंग नाही. म्हणजे तुमच्या मूलभूत सुविधा तुम्हाला आज मिळत आहेत आणि त्या काळात मिळत नव्हत्या. त्याच्यासाठी इन्व्हर्टर लावा. प्रत्येक घरात इन्व्हर्टर होतं. लोडचं शेडिंग होतं. 8-8 तास लाईट जात होती. आज या सगळ्या बाबतीत आपण पुढे जातोय. एक विजन डोळ्यासमोर देश ठेवून बदललाय. देश बदलत चाललाय. आपल्याकडं असलेल्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्याचा उपयोग कसा करून घेता येईल, ज्या नैसर्गिक देण मिळाली त्याचा उपयोग कसा करता येईल, ही विजन असणाऱ्या नेते लागत आहेत. आज तुमचा पडणारा सूर्याचा प्रकाशातनं सुद्धा तुम्ही काय निर्माण करू शकता, त्याच्यातनं वीज निर्माण करू शकता आणि ती वीज तुम्ही वापरू शकता. हे विजन असणारं नेतृत्व म्हणजे नरेंद्र मोदी. साहेब, तसं पाहिलं तर अजूनही आपण निवडणुकीत पाहतो की भाजपने तसा काही राम मंदिराच्या मुद्द्याचा असा काही फार मोठा असा वापर केला असं अजूनही चित्र डोळ्यासमोर येत नाहीये. पण राम मंदिराचा जो मुद्दा आहे तर त्याचा कितपत या सगळ्या गोष्टींवरती प्रभाव पडेल? राम मंदिर हा आस्थेचा विषय, राजकारणाचा विषय नाही. आमच्या अनेक पिढ्या ह्याच्यासाठी खपलेल्या आहेत. 550 वर्ष झालं या देशातला हिंदू आस लावून बघत होता की माझा रामाची जी जन्मभूमी तिथं रामाचं मंदिर व्हावं. ही एवढी सोपी गोष्ट नाही. हा राजकारणाचा विषय नाही. बरं, याच्यातनं हिंदू मनात काय परिवर्तन झालं आहे हे सगळेजण बघतायत. आज ज्या शिंदेंनी हिंदूंना भगवा अतिरेकी म्हणलं, ह्या शब्दाची उत्पत्ती शिंदेंनी केली. भगवा आतंकवाद हा तोच भगवा आहे जो आमचा वारकरी खांद्यावर घेऊन जातो. हा तोच भगवा आहे जो हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना शिवछत्रपतींनी वापरला. हा तोच भगवा आहे जे आमचे जगद्गुरू अंगावर परिधान करतात. ह्या भगव्यांना हिंदूंना जर अतिरेकी पहिल्यांदा कोण म्हणलं असेल, दहशतवादी कोण म्हणलं असेल तर हे शिंदे म्हणले. हे पाप ते ज्यांनी केलंय हे समाज कधी विसरू शकत नाही. गेले 500 वर्ष झालं ज्या रामाच्या ह्याच्यासाठी आम्ही लढत होतो आणि याच काँग्रेसनी राम हा काल्पनिक आहे असं ॲफिडेविट ह्या कोर्टात दिलेलं आहे. राम मंदिर होऊ नये म्हणून स्वतःचे 24 वकील राम मंदिर होऊ नये म्हणून लावलेले आहे काँग्रेसने. राम सेतू पाडायचं काम ह्या सरकारने केलं होतं, काँग्रेस सरकारने केलं होतं. अशा परिस्थितीत आज रामाचं मंदिर झालं आहे. आजचं परिवर्तन म्हणजे तुम्ही जो म्हणताय की राजकारणात त्याचा वापर, आज आमच्या खऱ्या अर्थाने आमच्या विचारांचा विजय. आज तुमच्या निवडणुकीचा प्रचार तुम्ही रामनवमीला करताय, रामाच्या मंदिरात जाऊन करताय. हा आमच्या विचारांचा विजय आहे. ज्या रामाला तुम्ही काल्पनिक म्हणलं होतं त्याच्यासमोर नतमस्तक होऊन आता भाग पडलं. आज तुम्हाला नतमस्तक व्हावं लागतंय. ही रामाची ताकद आहे, ही मोदीजींची ताकद आहे की तुम्हाला रामासमोर नतमस्तक व्हायला लावलं. कसं बघा, एक महत्त्वाचा मुद्दा की जे सर्वे येतात म्हणजे सर्वांचे जे रिपोर्ट येतो, ओपिनियन पोल जर आपण म्हणतो, तर ते जे सर्वे समोर येत आहेत ते पटणारे सर्वे आहेत का? आणि तसं वातावरण आहे का? आपण अगदी सोलापूर माढा म्हणूयात किंवा राज्यातलंच वातावरण घेऊयात. हे जे सगळे चालू आहे हे कुठंतरी सोशल मीडियावर टाकणं आणि हे सगळं पेड आहे. हे सगळं काल्पनिक आहे. हे सर्वे ह्यांचीच लोक. ग्राउंडची ती स्थिती तशी. अहो, ग्राउंडला जायला यांच्याकडे माणसंच नाहीत ना. ग्राउंडवर कार्यकर्ता कुठे आहे? काँग्रेसकडे नेते आलेत, कार्यकर्ते कुठे आलेत, जनता कुठे आली? हे फक्त तुम्हाला ताईंच्या कडेने दिसतील, खाली नाही दिसणार. खाली काय राहिलंय? खाली कार्यकर्ता बेसच राहिला नाही काँग्रेसला.
सर्वे हे चुकीचेच आहेत पूर्णपणे. सर्वे करायला खाली तुमचं वातावरण नाही, नाही, तुमची माध्यमातून जे सर्वे येत आहेत ती कट टू कट अशी एक लढत दाखवली जाते. हे का प्रत्येकाचं ॲनालिसिस आहे. आता ती ॲनालिसिस होत असताना सोशल मीडियावरनं काय ॲनालिसिस होतं, काही वरवरनं ॲनालिसिस होतं. ज्यावेळेस तुम्ही ग्राउंडवर ओव्हरऑल सोलापूर लोकसभा म्हणून ज्यावेळेस बघता, एखाद्या भागातल्या वातावरणाचं तुम्ही हे मांडू शकता, की अंदाज मांडू शकता की असं होत आहे. आता तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की वंचित आणि MIMची मतं इकडे जातील, आता तुम्हाला कमी होतील, असं काही नाही. मुस्लिम समाजासाठी कामच केलं नाही का मोदीजींनी? त्या 15,000 घरातली किती घरं जी दिली त्याच्यातल्या किती घरं मुस्लिम समाजातल्या लोकांची बघा. उज्ज्वला गॅस दिला, किती लोकांना उज्ज्वला गॅस, किती मुस्लिम लोकांना उज्ज्वला गॅस दिला बघा. प्रधानमंत्री आवास योजनेत किती लोकांना घरं मिळालीत मुस्लिम समाजाला. तिहेरी तलाक हा कायदा कशासाठी हे केला असेल? मुस्लिम समाजासाठीच केला. म्हणून मुस्लिम समाज, हिंदू समाज हा विचार न करता 140 कोटी जनता माझीच आहे हा विचार करून मोदीजी काम करतात. त्याच्यामुळं हे सर्वे वगैरे पूर्णपणे चुकीचे आहेत. निश्चितपणाने मी आज तुम्हाला सांगतो की 2 लाखाच्या पुढनं राम सातपुते निवडून येते. तोच काळेसाहेब शेवटचा मुद्दा तोच आहे की असे जे काही आता दावे करण्यात येत आहेत की नाही म्हणजे वातावरण आमच्याच बाजूने, तिथं असं काही शक्य आहे का की जो काही 2.25 लाखाचा आधीचा जो लीड होता तो मोडून पुन्हा काहीतरी चित्र वेगळं दिसेल? नाही, शक्य नाही. कारण मी जे हे मांडतो हे काय मी मांडत नाही, हे माझा म्हणजे कार्यकर्ता. हे आता आपण असं उलटं म्हणत की जे तुम्ही 2 लाख मताधिक्य म्हणताय की मागच्या वेळेपेक्षा अधिक मताधिक्य, ही बाजू कशी शक्य आहे? साधारणपणे 1950 बूथ आहेत ह्या लोकसभेत. ह्या प्रत्येक बूथचा आम्ही ॲनालिसिस करतो आहे. आम्ही त्या बूथवर काय परिस्थितीत आहे, काय स्थितीत आहे. आज आम्ही प्रत्येक 3 बूथला एक प्रमुख नेमला आहे, जो की नगरसेवक असेल, आमदार असेल. म्हणजे आमदारांना सुद्धा 3 बूथ दिलेले आहेत की त्यांनी त्या 3 जबाबदारी. तीच जबाबदारी. एवढ्या मायनर ह्याच्यात प्लॅनिंग करून आम्ही काम करतो. सगळ्यात महत्त्वाचं की कार्यकर्ता हा केंद्रबिंदू आहे आणि जनतेपर्यंत कार्यकर्ता प्रामाणिकपणे काम करतो आहे. मोदीजींच्या योजना असतील, त्या मिळालेल्या योजना मिळाल्यात का नाहीत, त्याच्यात काही अडचण आहे का, हे वारंवार गेले 2 वर्ष झालं सतत कार्यकर्ता काम करतो. आमच्याकडं असं नाही की आम्ही ह्याला आणलं म्हणून गणित घालतो आहे किंवा तो आमच्याकडे आला म्हणून आम्ही विजयी होणार, हे गणित नाही आमचं. आमचं गणित हेच आहे की कार्यकर्त्यांनी केलेलं प्रामाणिक काम, मोदीजींनी केलेला विकास. भाजपचा कार्यकर्ता हा प्रामाणिकपणे काम करतोय, महायुतीचे जे कार्यकर्ते ते प्रामाणिकपणे काम करतायत. सूक्ष्म असं नियोजन या निवडणुकीचं झालेलं आहे आणि कोणत्याही परिस्थितीत महायुतीचे जे उमेदवार आहेत ते राम सातपुते हे 2 लाख मतांनी विजयी होतील. माढ्यातही असंच चित्र दिसेल असा दावा भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी केला. महाविकास आघाडीकडनं जो काही दावा करण्यात येतोय की आम्ही परिवर्तन घडवूच, तर इथं फक्त नेते मंडळी जमा झालीत, कार्यकर्ते नाहीत. ग्राउंड लेवलला काम करणारी मंडळी तुम्हाला दिसणार नाहीत. आणि विकासाच्या बाबतीत बोलायचं झालंच तर नरेंद्र मोदी यांनी सर्व समाज घटकाला न्याय देण्याची एक भूमिका घेतली. विकास पुरुष म्हणून ते समोर येत आहेत. तेव्हा या सर्व परिस्थितीमध्ये मतदार राजा हा परिसराच्या विकासासाठी, शहराच्या विकासासाठी, देशाच्या सक्षम नेतृत्वासाठी म्हणून महायुतीच्याच बाजूने उभं राहील आणि सोलापूरचा गड पुन्हा आम्ही आमच्याकडेच राखू असा विश्वास नरेंद्र काळे यांनी व्यक्त केला. अर्थात हे सगळं चित्र स्पष्ट व्हायला 4 जून हा दिवस उजेडावा लागेल. पण तत्पूर्वी नरेंद्र काळे यांनी संपूर्णपणे खास करून भाजपाची भूमिका, भाजपानं सोलापुरात साधलेला विकासाची केलेली कामं आणि एकंदरीत केंद्र सरकारचं धोरण, राज्य सरकारचं धोरण आणि ते सामान्य जनांच्या हिताचं कसं होतं, ही एक बाजू स्पष्टपणे या ठिकाणी मांडली. काळेसाहेब, निवडणुकीच्या प्रचारादरम्यान खरं तर व्यस्त वेळापत्रक तुमचं, त्यातनं तुम्ही BR न्यूजला वेळ दिला आणि सविस्तरपणे तुम्ही ही सगळी भूमिका मांडली. याबद्दल BR न्यूजच्या वतीनं आपले मनपूर्वक असे आभार.
साहेब धन्यवाद. धन्यवाद.